सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे। शुक्रवारी जमादार वस्ती आणि नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा परिसरात भाजपच्या वतीने होम टू होम प्रचार पदयात्रा काढण्यात आली। यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार बसवराज केंगनाळकर, व्यंकटेश कोंडी, कविता गज्जम, कलावती गदगे यांनी घरोघरी भेट देत मतदारांशी थेट संवाद साधला। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या भरघोस विकास निधीतून प्रभाग 19 मधील हद्दवाढ भागात रस्ते, पाणी, ड्रेनेजसह मूलभूत सुविधांचा विकास झाल्याचे उमेदवारांनी सांगितले। भाजपाला दिलेले मत म्हणजे विकासाला मत असून आगामी काळात प्रभागाचा विकास थांबणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। प्रचारादरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभाग 19 मध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे। प्रभाग क्रमांक 19 आज होम टू होम प्रचार जमादार वस्ती येथे सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या अजून एक 15 तारखेला नागरिकांनी सर्वजण कमळाच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं आणि जो कामं झाले नाहीत तो जनतेने जेव्हा 15 तारखेला आपल्याला तिथं महापालिकेत 16 तारखेला जेव्हा महापालिकेत पाठवेल त्यानंतर जेही राहिलेले कामं आहेत जमादार वस्ती, नक्का वस्ती, इंगळे वस्ती या भागातील आणि प्रभाग पूर्ण 19 मधील सर्व जनतेचे जे कामं राहिलेले आहेत ते काम आम्ही निवडून आले की पूर्तता करण्याची पूर्ण हमी देतो आणि 15 तारखेला कमळाच्या चिन्हावर मतदान करून प्रचंड मताने विजयी करावं एवढंच जनतेच्या वतीनं आशीर्वाद मागतो। भारतीय जनता पार्टी प्रभाग 19 मधील बसवराज केंगनाळकर, गज्जमताई आणि गजगेताई, मी व्यंकटेश कोंडी या भागात प्रभाग 19 मधील या ठिकाणी नागरिकांपाशी जात असताना त्यांचे प्रतिसाद मिळत आहे। त्या लोकांनी आम्हालाच म्हणाले तुम्ही येऊ नका, आम्ही कमळाला नेहमी कमळाला टाकतो, आता बी कमळ टाकतो। त्यांचं विकास काम झालेलं आहे। या ठिकाणी काय राहिलेले असतं तर ते काम आम्ही निवडून आल्यावर आम्ही काम करणार आहे। आता तर भरपूर आम्ही काम केले रस्त्यात तुम्ही तर आला या आडमपुलाच्या बाजूला तिथनं इथंपर्यंत अर्धा किलोमीटरपर्यंत सुभाष बापू देशमुखने भरपूर पैसे दिलेले आहेत। या भागात 10 ते 15 कोटी रुपयेपर्यंत आम्हाला मिळालेले आहे। कुठे रस्ता जावा सगळे कामं झालेले आहेत रस्त्याचे, जे राहिले ते आम्ही निवडून आल्यावर अजून करे जमादार वस्ती म्हणा, इंगळे वस्ती म्हणा काय राहिलेले थोडे रस्ते बनवतात आणि शक्यचे आम्ही निवडून आल्यावर महिला प्रसिद्धीकरण आणि आपले अंगणवाडीचं याच्यावर आमचे महिला आहेत। आम्ही चारही उमेदवार महिला या ठिकाणी महिलाचं प्रसिद्धीकरण नाही आणि आपले अंगणवाडी नाहीत। अंगणवाडी 10 पाहिजे होतं, त्याच्यामुळे 3 अंगणवाडी आहेत। ते 3 अंगणवाडी राहिले तरी बी आम्हाला अजून 7 अंगणवाडीचा प्रयत्न आम्ही तिथे जाऊन महापालिकेत ते मांडू शकतो। आणि पाण्याची समस्या आहे, रात्री अपरात्री येतात। आता मोठे पाईपलाईन येणार आहेत, ते झाल्यावर आम्ही दररोज देतं काय नाही, 3 दिवसात तर 2 दिवसात आम्ही पाणी देणार आहे। आज आम्ही एवढं बोलून आम्ही आमच्या प्रचाराला चाललो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग 19 मधून मी कविता हिरालाल गज्जम, अण्णा केंगनाळकर आणि कोंडी अण्णा आणि गजगेताई यांच्या समेत आम्ही प्रचार करत आहोत। आणि प्रचार करत असताना सगळ्यांचे मनोभाव सगळे विचारू लागलो, सगळ्यांचे भाजप म्हणू लागले आणि हे ऐकून आम्हाला पूर्ण आनंद झाले। आणि यावर्षी मोदी साहेबांच्या लाडकी बहीण पूर्ण प्रतिसाद मिळत आहे। असे आनंद गदगे चारही उमेदवाराला निवडून येण्याचा प्रयत्न करा।